भारत अमेरिका यांच्यात व्यापार करार पूर्णत्वाला जात आहे आणि त्याचे काही डिटेल्स किंवा काही गोष्टी बाहेर येत आहे. जसं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यातला जो काही मुद्दा आहे तो आहे अमेरिकन शेतीसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी भारतातली बाजारपेठ आता खुली झालेली आणि भारतात आता अमेरिकेचा शेतमाल येणार, भारतातल्या शेतमालाचे भाव पडणार किंवा भारतीय शेतीचं जे काही वाटोळं व्हायचं आहे ते होणार आहे आणि त्या अमेरिकन जो टॅरिफ आहे तो 50% वरून नरेंद्र मोदी यांनी आता 18% वर आणला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे किंवा जे काही स्वतःचाच ते उदो-उदो करून घेत आहे. तो व्हिडिओ इथं मी स्क्रीनवर लावलेला आहे. त्यांचे खासदारांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलेले. परंतु ह्यो जो हार घातलेला आहे त्यांच्या खासदारांनी तो नरेंद्र मोदी यांना घातलेला नाही. तर नरेंद्र मोदी आणि त्यांचे खासदार मिळून किंवा ह्या भाजप सरकारने भारतीय शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घातलेला आहे. कारण आता भारतीय शेतकऱ्यांच्या शेतमालावर मोठ्या प्रमाणात अमेरिकन शेतीचा दबाव असणार आहे. त्यांच्याशीच आपल्याला आता स्पर्धा करायची आहे. तर पियुष गोयल आपले व्यापार आणि वाणिज्य मंत्री, त्याच्यानंतर एस जयशंकर आपले विदेश मंत्री यांना समजत नाही या करारात काय आहे. ते एकमेकांचं नाव सांगतात, की तुम्ही पत्रकारांना म्हणतात, तुम्ही त्यांना विचारा, ते म्हणतात यांना विचारा आणि आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे काहीतरी थातूर-मातूर त्याच्याबद्दल माहिती देतात. परंतु याचं थोडक्यात मी सांगतो, की भारतात दुग्धजन्य पदार्थ अमेरिकेचे येणार आहेत. परंतु कृषी मंत्री सांगतात येणार नाही. कारण त्या करारात तसं ज्या बाबी बाहेर आलेल्या आहेत त्याच्यात तसं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. अमेरिकेचं मक्का जरी स्पष्टपणे येणार नसला तरी मक्कापासून बनवलेले जे काही पदार्थ आहेत ते भारतात येणार आहे. म्हणजे भारतातल्या मक्काचे बाजार पडणार आहे. अमेरिकेचं सोयाबीन जरी येणार नसलं, परंतु सोयाबीनपासून बनवलेले डी-डी-जी-एस म्हणजे पशुखाद्यासाठी वापरलं जाणारं म्हणजे पोल्ट्रीत वापरलं जाणारं जे सोयाबीनचं डी-डी-जी-एस असतं ते भारतात येणार आहे. तसंच अमेरिकन सोयाबीनचं तेल भारतात येणार आहे. आता हे सगळं येणार आहे म्हटल्यावर साहजिकच इथल्या सोयाबीन, मकाचे भाव पडणार आहे. इतर पण शेतमालाचे पडणार आहे. आता त्यांनी म्हटलेलं आहे, की काजू येणार आहे, बदाम येणार आहे. मग त्याच्यातून कुठं समजा बाबा भारतातल्या लोकांना फायदा होणार. पण काजू, बदाम हे भारतात पण पिकवले जातात ना. मग त्या शेतकऱ्यांवर पण भारतातल्या ह्या शेतकऱ्यांवर पण त्याचे परिणाम होणार आहे. आता ते जरी सांगत नसले, की दुग्धजन्य पदार्थ येणार नाही, परंतु ते येणार आहे. कारण त्या करारात स्पष्टपणे म्हटलेलं आहे, यादी दिलेली, की अमुक, 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 अमुक ह्या गोष्टी भारतात अमेरिकेच्या येणार आहे. आणि त्याच्याबरोबर इतर आणखी वस्तू असं म्हटलेलं आहे. इतर आणखी वस्तू म्हणजे त्याच्यात अमेरिकन शेतीतली कुठलीही गोष्टी भारतात येऊ शकते आणि येणारच आहे. कारण त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे आणि इतर वस्तू. मग त्या इतर वस्तू जर येणार आहे, तर त्याच्यात कुठलीही इतर वस्तू असू शकते. जरी उल्लेख केलेला नसला दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा, तरी पण त्या वस्तू इतर अनेक वस्तूमध्ये त्या गोष्टी भारतात येणार आहे. आणि हे सगळं का झालेलं आहे? अमेरिकेने भारतावर 50% वरून टॅरिफ 18% केला म्हणून हे सरकार किंवा नरेंद्र मोदी स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. परंतु एकूण जागतिक परिस्थिती काय आहे ते आपण बघणार आहोत. आणि म्हणजे कोणत्या देशाने अमेरिकेवर किती टॅरिफ लावला आणि अमेरिकेवर कोणत्या देशाने किती टॅरिफ लावला, अमेरिकेने कोणावर, एकमेकांवर कसं लावलं ते बघा. त्याचा चार्ट आपण इथं स्क्रीनवर देणार आहे. तुम्ही तो बघू शकता. तर सगळ्यात पहिलं बघणार आहोत, भारताने अमेरिकेवर किती टॅरिफ लावलेला आहे. तर 0% म्हणजे समजा भारताचा ₹100 कांदा आहे. तो अमेरिकेत जायचा आहे, तर तो ₹118 होणार आहे. आणि तोच कांदा ₹100 अमेरिकेतला इथं येणार आहे. त्याच्यावर 0% टॅरिफ लावणार आहे. म्हणजे तो भारत 0% लावणार असल्यामुळे तो ₹100 ला विकला जाणार आहे. म्हणजे एकाच वस्तूचे 2 वेगवेगळे भाव असणार आहे. तर आपण तो चार्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर भारत अमेरिकेवर लावणार आहे 0% टॅरिफ
आणि अमेरिका भारतातल्या शेतमालावर किंवा भारतीय मालावर लावणार आहे 18% टॅरिफ. जो पूर्वी 3% होता. काँग्रेसच्या काळात 3 होता. त्याच्यानंतर मध्यंतरी 1 वर्षापूर्वी पण 3 होता. परंतु नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळं कुठलंही धोरण त्यांना नाही. त्यांच्या सरकारला धोरण नाही. त्याच्यामुळं आता 50% लावला. तो 50 वरून 18 केला. 18 केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतात. म्हणजे ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीचा माज हे करून घेत आहे. दुसऱ्या तुम्हाला कुठल्याही मीडियात मी बघितलं आणि मी सर्च केलं, की कुठल्याही मीडियामध्ये हे सांगितलेलं नाहीये, की अमेरिकेने इतर देशांवर किती टॅक्स लावले आणि मग त्या देशाने अमेरिकेच्या मालावर किती टॅक्स लावला हे कुठंही दाखवलेलं नाही. परंतु जेवढा टॅक्स अमेरिकेने दुसऱ्या देशांवर लावला, तेवढाच टॅक्स त्या देशाने अमेरिकेवर लावला आणि अमेरिकेला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. परंतु आपले नरेंद्र मोदी यांनी म्हणजे ते एकदम बिल्ल्या मांजरीसारखं कुठलाही टॅक्स अमेरिकेवर लावला नाही. उलट अमेरिकेने लावलेला 18% टॅक्स स्वतःवर थोपून घेतला. भारतीय शेतकऱ्यांवर थोपून घेतला. तर त्याचा मी सविस्तर वाचून दाखवणार आहे. इंडोनेशिया. अमेरिकेने इंडोनेशियावर 19% टॅरिफ लावला. इंडोनेशियाने लगेच अमेरिकेवर 19% टॅरिफ लावला. म्हणजे सारखी लेवल. त्याच्यानंतर व्हिएतनाम. व्हिएतनामवर अमेरिकेने 20% लावला. तर व्हिएतनामने सुद्धा अमेरिकेवर 20% लावला. म्हणजे लेवल केली त्यांनी. बांगलादेश म्हणजे सगळ्यात गरीब देश आशिया खंडातला, ह्या बांगलादेशवर 20% टॅरिफ लावला अमेरिकेने. तर बांगलादेशने सुद्धा अमेरिकेवर 20% टॅरिफ लावला. चीन सगळ्यात जास्त टॅरिफ आहे अमेरिकेचा. चीनवर 34%. तिकडे लगेच चीनने सुद्धा अमेरिकेवर 34% टॅरिफ लावला. म्हणजे त्याच्यानंतर जपानवर अमेरिकेने 25% टॅरिफ लावला. अमेरिकेवर लगेच जपानने 25% टॅरिफ लावला. दुसरा देश आहे पुढचा दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियावर 25% टॅरिफ अमेरिकेने लावला. अमेरिकेवर लगेच दक्षिण कोरियाने तेवढाच 25% टॅरिफ लावला. कॅनडावर अमेरिकेने 5% टॅरिफ लावला. अमेरिकेवर कॅनडाने लगेच 5% टॅरिफ लावला. मेक्सिकोवर 5% अमेरिकेने टॅरिफ लावला. मेक्सिकोने अमेरिकेवर 5% टॅरिफ लावला. त्याच्यानंतर युरोपियन युनियन म्हणजे युरोप खंड, म्हणजे एकूण जे युरोपमधले देश आहे त्याला सगळ्यांना मिळून एक युरोपियन युनियन म्हणतात. म्हणजे ब्रिटन पासून फ्रान्स, जर्मनी, पार युक्रेन पर्यंत एवढे जे देश आहे, ह्या सगळ्या देशांवर अमेरिकेने 25% टॅरिफ लावला. आणि त्याला उत्तर म्हणून युरोपियन युनियनने 25% टॅरिफ अमेरिकेवर लावला. आणि आपल्या भारताने काय केलं? नरेंद्र मोदी यांनी काय केलं? अमेरिकेने 50% लावलेला टॅरिफ 18% केला. म्हणजे आता आपल्या शेतमालावर किंवा आपल्या मालावर, भारतीय मालावर 18% टॅरिफ आणि भारताने अमेरिकेवर लावलेला टॅरिफ आहे 0%. 0% हे कुठल्या म्हणजे ज्या भारतामध्ये 60% शेतीवर जगणारे लोक आहे आणि या लोकांना कुठलंही याच्याबद्दल देणं घेणं नाही. हे सरकारला विचारित नाही. म्हणजे आपण विचारलं पाहिजे सरकारला, का अरे अमेरिका आपल्यावर 18% टॅरिफ लावते आणि आपण अमेरिकेवर 0% लावतो. इतका निर्लज्जपणा आणि इतकं काय तुमचं अडलेलं आहे असं अमेरिकेपुढं, किंवा असे तुम्ही कशामुळं अमेरिकेचे बुजगावणे झालेले किंवा अमेरिकेच्या हाताचे बावले झालेले भारताच्या सार्वभौमत्वाला हा नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक मोठा चॅलेंज आहे. म्हणजे अमेरिकेवर 0% टॅरिफ आपण लावला, इतका निर्लज्जपणा आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने केलेलं नाही. असं काम यांनी केलेलं आहे आणि त्याचंच बडेजाव म्हणून किंवा त्याचा गवगावा किंवा त्याचा मोठेपणा म्हणून ह्या हार घालून घेतात. आणि भारतातली जनता यांना विचारत पण नाही का तुम्ही म्हणजे ह्या अशा गोष्टीबद्दल कशाला स्वतःचा मोठेपणा करून घेता. 0% टॅरिफ. आणि हे जो अमेरिका भारत करार झालेला आहे, भारताचं बाजार अमेरिकन शेतीसाठी आता खुलं झालेलं आहे. याला काही गोष्टी कारणीभूत आहे आणि त्या 2 गोष्टी आहेत. मुख्य 2 गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टी म्हणजे सगळ्यात पहिली आहे
नरेंद्र मोदी यांचं एप्स्टीन फाइल्समध्ये आलेलं नाव. आणि दुसरी गोष्ट आहे, गौतम अदानी जो भारतातला बिझनेसमन आहे, त्याचं अमेरिकन कोर्टामध्ये चालू असलेलं केस किंवा त्याच्या विरुद्ध चालू असलेला खटला. $265 बिलियन भ्रष्टाचार किंवा लाच ह्या गौतम अदानीने तिथल्या प्रशासनाला दिल्यामुळं तिथलं कोर्टात ह्या अदानी विरुद्ध केस चालू आहे आणि 31 जानेवारी 2026 ह्या अदानीने ती नोटीस अमेरिकन कोर्टाची स्वीकारलेली आहे आणि आता ती केस ट्रॅकवर आलेली आहे. म्हणून त्याच्यानंतरच 2-3-4 दिवसांनी भारताने भारत अमेरिका करार स्वीकारलेला आहे. आणि सरळ सरळ हा डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदी यांना धमक्या देतोय. काल तर त्याने स्पष्ट सांगितलंय, नरेंद्र मोदी माझा खूप आवडता मित्र आहे, पण मी त्याचं राजकीय करिअर बरबाद करू शकतो, पण मी तसं करणार नाही. अशा अतिशय म्हणजे हे भारतासाठी आणि भारतातल्या लोकांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे किंवा म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, की तो भारताच्या पंतप्रधानाला सरळ सरळ धमकी देतोय, की मी तुझं राजकीय करिअर बरबाद करीन म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे गौतम अदानीचं अमेरिकन कोर्टात सुरू असलेलं प्रकरण आणि एप्स्टीन फाइल्समध्ये नरेंद्र मोदी यांचं आलेलं नाव, ह्या सगळ्या गोष्टींमुळं हा भारत अमेरिका करार भारताने स्वीकारला आहे का, अशी शंका या ठिकाणी निर्माण होते. आणि याच्याबद्दल म्हणजे शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे, भारतातल्या जनतेने सुद्धा जाब विचारला पाहिजे, की हे सगळं काय चाललंय या देशात. भारताचं सार्वभौमत्व हे डोनाल्ड ट्रम्पच्या पायाशी नेऊन घातलेलं आहे. अक्षरशः डोनाल्ड ट्रम्प काही पण बोलतो भारताबद्दल आणि हे भारतातले मंत्री किंवा नरेंद्र मोदी कुठलंही उत्तर त्याला सडेतोड देत नाही. गपगुमान तो म्हणेल तसं हा करार भारताने स्वीकारला आणि काही पण तो बोलत असतो, मी करिअर बरबाद करील, अमुक करील, तमुक करील. हे अतिशय म्हणजे भयानक हे सगळं सुरू आहे. भारताचं सार्वभौमत्व म्हणजे भारतात कोणते निर्णय घ्यायचे ना, हे तो डोनाल्ड ट्रम्प ठरवितो. म्हणजे भारताचा सगळ्यात जुना मित्र रशिया, त्या रशियाचं तेल भारत कोरोनापासून घेत होता. ते घ्यायचं नाही. रशियाचं तेल भारताने घ्यायचं नाही, असं अमेरिका ठरवतं किंवा डोनाल्ड ट्रम्प ठरवतो. आणि ते तेल कुठून घ्यायचं? तर व्हिएतनाममधून घ्यायचं, व्हेनेझुएलामधून घ्यायचं. कुठून घ्यायचं ते डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. म्हणजे भारताने जगात कसा व्यापार करायचा, कोणाकडून करायचा, हे सगळं डोनाल्ड ट्रम्प ठरवायला. हे खूप भयंकर आहे. जनतेने याच्याबद्दल जाब विचारला पाहिजे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा चार्ट हा तुम्हाला कुठल्याही मीडियात दाखवलेला नाहीये. फक्त नरेंद्र मोदीचा उदो सरकार कसं चांगलं करतंय याच्यासाठी दाखव. सरकारला कुठला जाब विचारण्याचं काम यांनी केलेलं नाही. वास्तविक करायला पाहिजे त्यांनी, पण ती गोदी मीडिया आहे. लाचार होऊन त्याच्या पायाशी त्यांचं लोटांगण घालायचं काम चालू आहे.